मुंबई महापालिकेतील सत्तेबाबत भाजप शिवसेनेचं ठरलं. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानंतर ठरणार महापौर. 5 फेब्रुवारीनंतरच महापौर निवड होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस ठरवतील तोच मुंबईचा महापौर. फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेत मुंबईच्या भाजप नेत्यांची भूमिका स्पष्ट. महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर यांचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये शिवसेनेकडे बहुमत, तरीही भाजपला हवं 2.5 वर्ष महापौर पद. सत्ता पदं मिळाली नाही तर विरोधात बसण्याचा भाजपचा इशारा. नवी मुंबईच्या महापौर पदावर संभ्रम कायम. गणेश नाईक यांच्या विश्वासातील अनेक ज्येष्ठ नगरसेविकांच्या नावाची चर्चा. महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्तेचा सस्पेन्स वाढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा मिळवल्याचा काँग्रेसचा दावा, तर महापौर भाजपचाच बसणार, मुनगंटीवारांचा विश्वास. झेडपी पंचायत समिती प्रचाराचा जोर वाढला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोकणामध्ये सभा. एकनाथ शिंदे परभणी, लातूर आणि सोलापूरमध्ये जाहीर सभा घेणार, तर अजित पवार बारामतीमध्ये प्रचार करणार. 45 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद. 26 लाख महिलांना ई-केवायसी नंतरही पैसे नाहीत. चुकीचा पर्याय निवडल्याचा लाभार्थ्यांना फटका. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. महागाई, टॅरिफ, रुपयाच्या घसरणीसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत घेण्याची तयारी. तर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. चांदीच्या दरात 40,000 वाढ. सध्या चांदीचा दर 3,70,000 प्रति किलो. चांदीच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता. गायक अरिजित सिंह याचा पार्श्वगायनातून धक्कादायक संन्यास. यापुढे कोणतंही गाणं गाणार नसल्याची सोशल मीडियावरून घोषणा. चाहत्यांना मोठा धक्का.